नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. त्याच्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे टेरेसवरती आलोय काही फुलं घ्यायला आणि खाऊची पानं घ्यायला. म्हणून म्हटलं चला इथूनच व्लॉग शूट करूया, स्टार्ट करूया. कारण सकाळ सकाळ तिकडे आलं ना इतकं भारी वाटतं ना. आयडियली रोज सकाळी ऑफिसला जायची गडबड असते, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थांबता येत. तुम्ही बघू शकता एवढं ग्रीन, म्हणजे मुंबईच्या ठिकाणी एवढं ग्रीनरी जास्त बघायला मिळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे मला इकडे यायला ना खरंच खूप भारी वाटतं आणि थोडा वेळ बसायला छान वाटते इकडे. तर गुरुवारचं मी सकाळीच लवकर उठतो, जसं की तुम्हाला माहिती आहे की पूजा मांडायला. मग त्यामुळे थोडंसं वरती आलं ना की ते बसणं होतं आणि एकदम 5-10 मिनिटं जरी आपण इथे बसलो ना तर एकदम माइंड फ्रेश होतं. तर चला खाऊची पानं घेतो. माझी पूजेची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली, आता फक्त पूजा मांडायची आहे. तर आणि आजच्या ब्लॉग मी मागच्या 2 गुरुवारच्या ब्लॉग मध्ये पूजा कशी मांडायची वगैरे हे कव्हर केलंय. तर पूजा तर कशी मांडतो हे दाखवेनच, पण त्या व्यतिरिक्त पण फुल डे कव्हर करायचा प्रयत्न करेन मी आजच्या ब्लॉग मध्ये. रोज दिवसाच्या घडामोडी, म्हणजे ऑफिसला गेल्यानंतरच थोडंसं, तर घरी आज कदाचित मी लवकर घरी येईन हाफ डे. प्लॅन तर तसा आहे, बघूया अप्रूव्ह झाला तर नक्की येईल. तर बघूया काय काय घडतंय, ते सगळं कव्हर करायचा प्रयत्न करेन. ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि कसे वाटतायत ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. चल खाऊची पानं घेतो आणि मग तुम्हाला पूजेची तयारी लागते. खाऊची पानं घेऊन झालेली आहेत, तर खाली जातो. पूजेची तयारी झाली जसं की म्हटलं, पूजा मांडून घेऊया, मग ऑफिससाठी रेडी व्हायचंय. बघा मी या संसारात आहे. सो लेट्स गो. इकडे बघू शकता पूजेची सगळी तयारी झाली आहे माझी. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अशा काढून घेतल्या ना किंवा पटपट पूजा मांडता येते. आणि हे बघा, हे मेन महत्वाचं, मागच्या 2 गुरुवारपासून आहे ना मी देवीला दागिनेच घालायचं विसरतोय. त्याच्यामुळे काल ना प्रियंकाने मला आवर्जून काढून दिलेत. हे तिचं मंगळसूत्र आहे आणि ही मम्मीची ठुशी. सो दोघींचा एक एक दागिना आपण घालणार आहोत देवीलाच. बघूया कशी दिसते आपली पूजा. चला. तर मंडळी माझी पूजा करून झालेली आहे. कशी वाटते? तर आता खूप उशीर झालाय, पूजा करताना भानच राहत नाही की किती वाजलेत ते. तर ऑलमोस्ट मला 8 वाजता निघायचं असतं रोज, पण 8 वाजून गेलेत आणि माझा अवतार बघा अजून असाच आहे. तर रेडी व्हायचंय आता. नाश्ता वगैरे तर काही करायचा नाहीये कारण उपवास आहे. पण मला प्रियंकाने काल 2 वेळा रात्री झोपताना बजावून सांगितलंय की दूध पिऊन जा, दूध पिऊन जा. त्याच्यामुळे आता दूध गरम करून दूध पितो आणि मग ऑफिसला निघतो. हिअर इज द मिल्क. थोडस गरम आहे, तोपर्यंत रेडी होतो. माझा वेळ वाच. कारण मला झालाय खूप उशीर. माझी रेल्वेची ट्रेन तर गेली आहे, त्याच्यानंतरची तरी भेटते. वेट वेट रेडी होतो. ठेणकाळ्यान सो रेडी झालोय. आज गुरुवारी त्याच्यामुळे येल्लो शर्ट घातले. कसा दिसतोय? तर ना माझी रोज 8-6ची लोकल असते, जी मी पकडून रोज ऑफिसला जातो, जेणेकरून लवकर पोहोचेल. पण आता 8-6ची गेलेली आहे.
त्याच्यानंतर 8:24ची ट्रेन ती भेटते का बघूया. खरं तर मला दूध नाही आवडत जास्त, पण आता हे जर मी पिलं नाही ना तर प्रियंका उठल्यावर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगळा शिवाय लवकर लवकर पळत जावं लागेल स्टेशन. तर मंडळी 8:24ची ट्रेन आहे आणि आत्ता वाजलेत 8:18. तर स्टेशन 2 मिनिटात लागतात स्टेशनला जायला आणि अशी ट्रेन ना लेट आहे 4-5 मिनिटं. त्याच्यामुळे आरामात चालून पण आपल्याला ट्रेन भेटणार आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो मिनी ब्लॉग खाली की मी कुठे राहतो. तर मी राहतो कोपरखेरण्याला आणि माझा जॉब कुठे आहे तर मी काम करतो ठाण्याला. तर एवढं डिस्टन्स नाही आहे, पण ठाण्यात स्टेशन पासून माझं जे ऑफिस आहे ना ते थोडंसं लांब आहे. तो जरा प्रवास जरा अवघड वाटतो मला. बाकी कोपरखेरणे ते ठाणे काय एवढं नाही आहे. एक ट्रेन ज्या म्हणजे एका ट्रेनमध्ये आपण पोहोचतो. चलो तो कॅमेऱ्यात बघून बोललं ना लोक वेड्यात काढतात. लोक बोलतील कोणाशी बोलतोय. तर चला ट्रेन पकडूया आणि ऑफिसला जाऊ. हा आहे प्रूफ की मी कोपरखेरण्यालाच राहतो. बऱ्याच लोकांना खोटं वाटतं की मी कोपरखेरण्याला नाही राहत. अरे बघा हे कोपरखेरणा स्टेशन. तर कोपरखेरण्यालाच राहतो ओके. आणि ट्रेन आता आली एक ट्रेन, पण ती ना म्हणजे दुसरी असेल. मी ठाण्याला जायला भरपूर ट्रेनचे ऑप्शन्स असतात तिकडे, म्हणजे पनवेलवरून येणाऱ्या किंवा वाशीवरून येणाऱ्या. पण मी वाशीवरून येणारीच पकडतो कारण त्याच्यामध्ये गर्दी कमी असते आणि बसायला मिळतं. बाकी पनवेलवरून येणारी जी ट्रेन आहे त्याला खूप गर्दी असते. चल तर ट्रेन आलेली आहे आणि एम इंडिकेटर ते वरती दाखवत होतं की ट्रेन लेट आहे. बघा 24ची ट्रेन मला, पण ट्रेन एकदम टाईमवर आली. आणि मला मिळतेच वाशीवरून वाशीची ट्रेन पकडण्याचा हा फायदा. मंडळी फायनली कोपरखेरणे ते ठाण्यावरून बस पकडून परत ऑफिस पर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. स्टेशनवरती ठाणे स्टेशनला दाखवलं की तुम्हाला किती गर्दी असते. आता एवढ्या गर्दीचा कॅमेरा चालू करून बोलण्याचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही आहे अजून, तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही. म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवल्या की बघा किती गर्दी प्रवास करावा लागतो. इथून पण थोडंसं चालत जावं लागतं आणि पुढे माझं ऑफिस. स्टे ट्यून ब्लॉग बघत राहा, संध्याकाळपर्यंत सुटतात. हे आहे माझं ऑफिस. एक छोटासा ब्रेक घेतलाय कामातून. इथे माझे मित्रमंडळी डोसा खात आहेत. म्हणजे आम्ही येतो रोज नाश्त्याला, कधी मी करतो कधी नाही करत. इकडे हे लोक करतायत, माझा तर उपवास आहे. भूक लागली आहे थोडीशी. बघूया काय घेता येईल खायला. मी नेहमी चिक्की घेतो, ते दुकान बंद आहे त्याच्यामुळे काय बघूया काय खायचं. एक चिक्कीचं पाकिट आणि अख्खा दिवस. चलो भाई चलो, ये देखो ये लोग मेरे दोस्त लोग हैं. काय करो काय कॉमेडी. तर मंडळी सकाळी जसं की म्हटलं होतं मी कदाचित आज हाफ डे ने घरी जाणार आहे. तो हाफ डे झालेला आहे, घरी चाललो. तर जाताना ट्रेननी नाही जाणार आहे. माझा एक मित्र आहे जो नवी मुंबईलाच चाललाय ऑफिस मधला, तर त्याच्याबरोबर चाललोय बाईकवरती. त्याच्यामुळे आता घरी जातो. आणि प्रियंकाला तर माहिती आहे, मी तुला कालच सांगितलेलं की मी हाफ डे येणार आहे म्हणून. चार्वीची रिॲक्शन बघूया, डॅडू एवढ्या लवकर घरी आल्यावर तिला कसं वाटतंय. चल दाखवतो तुम्हाला.
तुला तर सांगितलेलं ना मी येणार आहे लवकर म्हणून. मला मला तुम्ही बोलले मी उद्या निघणार आहे. अरे आज पण आपल्याने येणारे बोललेलो मी. का? असंच. थांब. इकडे तर बघ, इकडे कॅमेरात बघ, कॅमेरा. किती तो आनंद हा चार्वी. चार्वी पेक्षा तर प्रियंकाला जास्त आनंद झालाय. नाही नाही, ये ये ये. नाही ये, लगेच जळत्या, लगेच ये. जळकुकडी जळकुकडी ये ना बाबू. ए जळकुकडी. काय करताय काय ना. डॅडी माझा आहे. हाय. माझा आहे डॅडी, तुझं नाही. नाही तू जाते, तू जाते. नाही नाही. नाही लावत, राहू दे. नाही हात लावत तुझ्या डॅडीला. घे तुला डॅडी तुझा. माझी चिचुमी. काय देते? नको 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 नको. लिंबू आहे मग नको मला. बोर आहे, बोर. ते लिंबू नाही आहे. नको बा थांब. काय बघा मंडळी, मस्त दुपारची झोप झाली आज खूप दिवसांनी, ते पण वीक डेज मध्ये लवकर आल्यामुळे. तर प्रियंकाच्या हातचा गरमागरम चहा आणि चार्वी ना मला जबरदस्ती बोर चालते. प्रियंका इकडे बोर खाते. तिने चहा सोडलाय कधीपासून. गोड खात सोडलं. अरे बाबा. चला काय बनणार आहे स्वयंपाकाला? चला, आजचा ब्लॉग खूप मोठा झाला असणार आहे कारण मी सकाळपासून काय ना काहीतरी शूट करतोय. गोड पिल्लू. तर प्रियंकाचा स्वयंपाक झाल्यावर दाखवतो काय बनवते ती आणि मी काय मदत करू शकतो बघूया. तर स्वयंपाक बरेच जण बोलतात रेसिपीज दाखव, पण आपला चॅनल फूड ब्लॉगिंगचा चॅनल नाहीये, त्याच्यामुळे मी रेसिपीज जास्त दाखवत नाही. पण बघूया पुढच्या 1-2 मिनी ब्लॉग मध्ये मी रेसिपीज ज्या लोकांनी सजेस्ट केल्यात त्या दाखवायचा प्रयत्न करेन. सध्या चहा पितो, पोथी वाचून घेतो, मग आरती करायची आहे है ना. आणि मग प्रियंकाच्या हातचं गरमागरम जेवण, मम्माच्या हातचं जेवण. वाव. आणि काय खाते? दाखव चॉकलेट तुझी. तुझी चॉकलेट दाखव. कुठल्या कलरची आहे? कुठला कलर आहे? वाव. खा. तर मंडळी स्वयंपाक रेडी झालाय सगळा आणि आता प्रियंका देवाला नैवेद्य दाखवून घेईल, मग उपवास सोडतो. काय काय बनवलंय? इथे आहे वरण, इथे आहे कबाब म्हणजे वाटाण्याचे कबाब, इथे वाटाण्याची भाजी आहे आणि भात. आणि यांनी खवा आणला, तो खूप दिवस झाले, 4-5 दिवस झाले खवा आणला. त्याच्या खव्याच्या पोळ्या बनवल्यात गोड काहीतरी म्हणून आणि नॉर्मल चपाती. सो चला मित्रांनो, नैवेद्य दाखवून घेतो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.